नमस्कार मित्रांनो, पन्हाळ्याच्या ह्या 8व्या भागात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। आपण मागील भागांमध्ये पराशर गुहा, नागफणी दरवाजा, 3 दरवाजा, 4 दरवाजाचे मूळ स्थान, अंधारबाव, राजदिंडी, छत्रपती संभाजी द्वितीय यांचे स्मृती मंदिर, रामचंद्र अमात्य यांची समाधी, सज्जाकोटी, पुसाटी बुरुज, विठ्ठल मंदिर, नागझरी कुंड, सदोबा तळे, सोमेश्वर मंदिर व सोमेश्वराचे तळे अशा असंख्य विविध ऐतिहासिक स्थळांचे स्थलदर्शन केले व शिलाहार काळापासून ते छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्यापर्यंतचा इतिहास जाणून घेतला। त्याचबरोबर कोल्हापूर करवीर छत्रपती घराण्याची स्थापना कशी झाली हे देखील पाहिले। आज ह्या भागात आपण आपले पन्हाळ्याचे स्थलदर्शन असेच सुरू ठेवणार आहोत व करवीर छत्रपतींच्या कारकिर्दीत पन्हाळ्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण पन्हाळ्याचे स्थलदर्शन प्रारंभ करूया। मित्रांनो, आपण जेव्हा अंधारबाव आणि 3 दरवाजाचं दर्शन घेतो तेथूनच तटबंदी लगत जाणाऱ्या रस्त्याने आपण पुढे यायचं। डांबरी रस्त्यावरून साधारण 4-5 मिनटं चाललो की आपल्याला अशा 3 कमानी तटबंदीत दिसतात। ह्या कमानी म्हणजेच तटाच्या आतमध्ये असणारे एकेकाळच्या खोल्या आहेत। या खोल्या कदाचित गोदाम म्हणून वापरत असाव्या किंवा येथे तटबंदीच्या पहारेकऱ्यांच्या वसतिस्थान म्हणून वापरत असाव्या, याच्याबद्दल काही निश्चित सांगता येत नाही। तुम्ही बघू शकता अतिशय प्रशस्त अशा ह्या खोल्या आहेत। आता दुर्दैवाने ह्या तटबंदीची भिंत काही ठिकाणून तुटत आहे, तुम्हाला हे दिसू शकत असेल। काही ठिकाणी इथे भराव घालून संपूर्ण खोली बुजवायचा देखील प्रयत्न केलेला आहे। पण कसंही असलं तरी पन्हाळ्याच्या दुर्गवैभवामधले ही खोली म्हणजे एक अतिशय कमी लोकांच्या पाहण्यात असलेलं हे ठिकाण आहे। त्यामुळे सगळ्या दुर्गप्रेमींनी जेव्हा पन्हाळा दर्शन कराल तेव्हा अंधार कोठडीच्या जवळ असलेल्या झुणका भाकरीचा जसा स्वाद घ्याल त्याचप्रमाणे थोडीशी वाटवाकडी करून 5 मिनटं चालत हे तटामध्ये लपलेलं खोल्यांचा दुर्गवैभवसुद्धा नक्की बघायला या, अशी मी विनंती करतो। अशा रीतीने तटबंदीतील खोल्या पाहून आपण येथूनच तटबंदीच्या वर देखील जाऊ शकतो। तटबंदीच्या वर असणारी जी फरसबंदी आहे ते देखील येथे फारच नष्ट झालेली असून त्याच्या वरच्या फांजा आणि बाकी इतर जे चर्ऱ्या वगैरे असतात त्या देखील येथे तुटून पडलेल्या आहेत। पण तरी देखील येथे तटबंदी आजही शाबूत असून येथून पन्हाळगडाच्या खाली असणाऱ्या दरीतील विहंगम दृश्य आपण पाहू शकतो। मित्रांनो, जसं आपण ह्या 3 खोल्या बघतो तटबंदीतल्या, त्याच्या अतिशय थोडंसं पुढे आल्यावर 20-25 पावलं पुढे आलं की तुम्हाला तटबंदीमधला हा छोटा दरवाजा दिसतो। ह्याला दरवाजा म्हणण्यापेक्षा आपण दिंडी म्हणू शकतो। रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये जसं लिहिलं आहे त्याचप्रमाणे पन्हाळा किल्ल्यावर आपल्याला हे दरवाजांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात। जसं आपण 3 दरवाजा पाहिला, 4 दरवाजा पाहिला, असे मोठे मोठे दरवाजे आहेत। तसेच नागफणी दरवाजा आणि ही जी दिंडी आहे याच्यासारख्या छोट्या दिंड्या पण आहेत। रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये ह्या दिंड्यांची संकल्पना लिहून ठेवलेली आहे। त्यांनी लिहिलं आहे की किल्ल्यावर 3-4 मोठी द्वारे असावी आणि 2-4 लहानशा दिंड्या असाव्या। गरजेप्रमाणे मोठ्या दारांमध्ये राबता ठेवून या छोट्या दिंड्या तात्पुरते चिणून बंद कराव्यात। त्यामुळे संकट काळ पडेल तेव्हा फक्त आतल्या किल्लेदाराला किंवा काही खास लोकांनाच या दिंडी मार्गांची कल्पना असते आणि संकट समयी ते इथून निसटून जाऊ शकतात किंवा इमर्जन्सी संदेशवहनासाठी गुप्तपणे बाहेर ये जा करू शकतात। तर अशाच प्रकारची ही एक दिंडी आहे। अशाच एका राजदिंडीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहारच्या वेढ्यामधनं यशस्वी सुटका करून घेतलेली। तर अशीच एक दिंडी पन्हाळगडावरची आपण आता सध्या बघत आहोत। ही छोटी दिंडी जरी असली तरी हिला आपण बिजागराची रचना बघू शकतो आणि येथून बाहेर जाऊन आपल्याला तटबंदीची रचना दिसून येते। तटबंदीतील खोल्या त्याचबरोबर गुप्त असा दिंडी दरवाजा पाहून आता आपण 3 दरवाजापाशी येऊन पन्हाळा किल्ल्याच्या अपरिचित अशा पुढच्या ठिकाणाला भेट देऊया।
तीन दरवाजा ह्या पन्हाळ्याच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणापासून अतिशय जवळ असणारी पण सुमारे 99% पर्यटकाने कधीही न पाहिलेली ऐतिहासिक जागा म्हणजे गोपाळ तीर्थ. या ठिकाणी गोपाळेश्वराचे एक मंदिर व बारमाही नितळ स्वच्छ मधुर पाण्याने भरलेल्या विहिरी आपण पाहू शकतो. त्याचसोबत ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या अशा गायकवाड सरदारांच्या समाधीस्थळांवरील छत्र्या देखील येथे आपण पाहू शकतो. या जागेची पूर्वापार पिढीजात मालकी गायकवाड घराण्याची असल्याचे सांगितले जाते. आजही या भव्य परिसराची निम्मी मालकी गायकवाड कुटुंबाची व निम्मी मालकी जिल्हा परिषदेची आहे. या परिसरात प्राचीन काळच्या 3 विहिरी होत्या. त्यांच्या पाण्यावर येथेच वेलदोडे, कॉफी, पपई, अननस यांचे छत्रपती राजश्री श्रीमंत शाहू महाराजांच्या काळात पीक घेतले जायचे असे सांगितले जाते. सध्या मात्र जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जमिनीवरची एक विहीर बुजवली गेली असून बाकी 2 विहिरी दुरावस्थेत असल्या तरी पाहता येऊ शकतात. हा भाग दाट झाडीने युक्त असल्याने आत आल्यावर नक्की कुठे जाऊन काय पाहायचे हेच इतिहासप्रेमींना समजत नाही. म्हणून नगर परिषदेने येथे माहिती फलक लावणे फारच गरजेचे आहे. या दोन्ही समाध्या विश्वासराव व दौलतराव गायकवाड बंधूंच्या आहेत. करवीर छत्रपती श्रीमंत संभाजीराजे द्वितीय यांच्या पदरी असणाऱ्या 2 गायकवाड कुळातील सरदारांच्या ह्या समाध्या आहेत. ह्यांची नक्की ऐतिहासिक माहिती मात्र समजत नाही. करवीर रियासत ह्या कोल्हापूर छत्रपतींच्या इतिहास सांगणाऱ्या फेसबुक पेजनुसार ह्या गायकवाड बंधूंच्या पराक्रमाची कथा पुढीलप्रमाणे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या स्वर्गवासानंतर सातारा गादीचा कारभार स्वर्गीय छत्रपतींच्या अंतिम इच्छेनुसार पेशव्यांकडे गेला. पेशवे व करवीर छत्रपती यांच्यात सतत दक्षिणच्या राजकारणावरून कुरबूर चालत असे. अशाच एका लढाईच्या वेळी 1776 साली सातारा गादीच्या पंतप्रतिनिधींनी करवीर राज्यावर हमला केला. त्याला रोखण्यासाठी करवीरचे सरसुभेदार यशवंतराव शिंदे रवाना झाले. त्यावेळेला झालेल्या लढाईत करवीर छत्रपतींचा जंगी हत्ती व निशाणाचा जरीपटका पंतप्रतिनिधीने ताब्यात घेतला व करवीर छत्रपतींच्या फौजांना माघार घ्यावी लागली. 1798 साली 22 वर्षानंतर करवीर छत्रपती शिवाजीराजे तृतीय यांच्या नेतृत्वाखाली हैबतराव, दौलतराव आणि विश्वासराव गायकवाड या सरदारांची पंतप्रतिनिधीसोबत परत एकदा लढाई झाली. त्यावेळेला करवीर छत्रपतींचा खासा निशाणाचा जरीपटका त्यांनी परत मिळवला. गायकवाड बंधूंनी आपला जीव धोक्यात घालून जरीपटका परत मिळवला म्हणून छत्रपती शिवाजीराजे तृतीय यांनी आपल्या गळ्यातला कंठा, पगडीचा तुरा व शिरपेच या भावांना बक्षीस दिले. हैबतरावांना राव विश्वासराव, दौलतरावांना सरखास, धाकटे विश्वासराव यांना नाईक अशा पदव्या दिल्या. पुढे 7 फेब्रुवारी 1800 रोजी एकाच लढाईमध्ये दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे दोघे बंधू धारातीर्थी पडले. तेव्हा छत्रपती शिवाजीराजे तृतीय यांनी गोपाळबागेत त्यांचे अंतिम संस्कार झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक बांधले. ते स्मारक आज आपण ऐतिहासिक ठेव म्हणून गोपाळ तीर्थ या ठिकाणी पाहू शकतो. गायकवाड बंधूंच्या समाध्यांच्या पुढे आपण श्री गोपाळकृष्णाचं एक प्राचीनतम मंदिर पन्हाळा किल्ल्याच्या गोपाळ तीर्थावर पाहू शकतो. ह्या गोपाळ तीर्थावर हे मंदिर जे आहे याच्या गर्भगृहामध्ये आपल्याला श्री भगवान कृष्णाची मूर्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर इतरही काही खंडित अवस्थेतल्या मूर्ती त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या आढळतात. त्याचबरोबर गर्भगृहामध्ये श्री भगवान शिवशंकराचं शिवलिंग देखील आपण स्थापित केलेले पाहू शकतो. अर्थात या मंदिरामध्ये फारशी निगा न राखली गेल्यामुळे प्रचंड अस्वच्छता आणि वटवाघुळांची विष्ठा वगैरे आपल्याला पाहून येथे मन मात्र नक्कीच विषण्ण होते. पण या मंदिराच्या बाहेर आल्यावर मात्र गोपाळ तीर्थाचा जो परिसर आहे तेथील हिरवाई आपलं मन मोहून टाकते. याच गोपाळ तीर्थामध्ये मागे नमूद केल्याप्रमाणे 3 विहिरींपैकी एक महत्त्वाची विहीर आपण गोपाळ तीर्थाच्या श्रीकृष्ण मंदिराच्या अगदी पुढे पाहू शकतो आणि दुसरी विहीर आपण गोपाळ तीर्थाच्या ह्या श्रीकृष्ण मंदिराच्या पाठी पाहू शकतो. पाठची विहीर जी आहे ती फारच मोठी आहे. त्याला एकेकाळी
बैलांचे रहाट लावून तेथून पाणी काढण्याची व्यवस्था करण्यात येत असावी असं दिसतं. आता तेथे साधे माणसांनी पाणी काढायचे रहाट आणि ह्या विहिरीतनं जे पाणी उपसण्यासाठी आता वर्तमान काळातली पंपाची व्यवस्था आपल्याला दिसते. आजही या विहिरीला अतिशय शुद्ध, स्वच्छ आणि नितळ असं पाणी येथे आपण पाहू शकतो. मे महिन्यातसुद्धा ही विहीर अगदी काठोकाठ पाण्याने भरली होती. ह्यावरूनच येथे नक्कीच नगदी पिकांचं उत्पन्न घेतलं जायचं ह्या विधानाला पुष्टी मिळते. गोपाळ तीर्थ पाहून झाल्यावर परत एकदा आम्ही पन्हाळगडाच्या 3 दरवाजापाशी आलो. 3 दरवाजाच्या समोरच्या भव्य पटांगणात प्रवाशांच्या सोयीसाठी खूप सारी अल्पोपहार केंद्र आहे. येथेच आम्ही पन्हाळ्यावरची अतिशय प्रसिद्ध अशी पिठलं भाकर खाऊन तृप्त झालो. तर मित्रांनो, अशा रीतीने गोपाळ तीर्थ बघून झाल्यावर आणि पन्हाळगडावरच्या अद्वितीय अशा झुणका भाकरीचा आस्वाद घेतल्यावर आपण परत एकदा इतिहासाच्या पानांकडे वळूया. छत्रपती संभाजी महाराज द्वितीय यांचा मृत्यू 1760 साली होतो. त्यांच्यानंतर त्यांच्या महाराणी साहेब जिजाबाई सरकार यांना वारस नसल्याने शिवाजीराजे तृतीय यांना दत्तक घेऊन राज्याभिषेक केला जातो. इसवी सन 1788 साली करवीर संस्थानची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापूर शहरात हलवण्यात येते. पण करवीर राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून पन्हाळ्याचे महत्त्व मात्र कायमच राहते. इसवी सन 1772 साली महाराणी जिजाबाईंचा पन्हाळगडावर मृत्यू होतो. एक लक्षात घ्या, एक मातोश्री आऊसाहेब जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज प्रथम ह्यांच्या मातोश्री होत्या. ह्यांच्यानंतर देखील एक अशाच थोड्या कर्तबगार जिजाबाई साहेब करवीर राज्यातसुद्धा झाल्या. त्याच ह्या महाराणी जिजाबाई यांचा मृत्यू 1772 साली पन्हाळ्यावर होतो. 1760 सालापासून तिसरे शिवाजी महाराज गादीवर असतात. त्या काळात कोल्हापूरचे राज्य अगदी लहान राहिल्यामुळे फारशा लष्करी हालचाली होत नाही. पुढे मराठा संघराज्य हळूहळू विभाजित होत जाते. इंग्रज प्रबळ होतात आणि पुण्याचे मराठा राज्याचे पेशवे दुबळे होतात. 1803 साली बाजीराव दुसरा हा वसईला मानहानिकारक तह करतो आणि मराठा राज्य अजून कमजोर होते. 1 ऑक्टोबर 1812 या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज तृतीय हे पुण्याचे इंग्रज वकील एल्फिस्टन याच्याबरोबर तह करून मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग किल्ला इंग्रजांना देऊन ब्रिटिश सरकारचे प्रभुत्व पत्करून कोल्हापूर राज्याचे सार्वभौम अधिकार इंग्रजांना देतात. 1812 ते 1821 छत्रपती शंभूराजे आबासाहेब महाराज हे शिवाजी महाराज तृतीय यांचे ज्येष्ठ पुत्र कोल्हापूरचे छत्रपती बनतात. त्यांच्यानंतर 1821 ते 1838 आबासाहेब महाराजांच्या अकाली मृत्यूमुळे धाकटे बंधू छत्रपती शहाजी महाराज बुवासाहेब महाराज सिंहासनावर येतात. हे स्वतंत्र स्वभावाचे असल्याने मुंबईच्या इंग्रज सरकारला धोकादायक वाटू लागतात. इंग्रज सरकार बंधने आणून कोल्हापूरचे लष्कर कमी करून टाकते. 1838 ते 1866 छत्रपती शिवाजी महाराज चौथे ह्यांच्या काळात कोल्हापूर राज्यात गडकऱ्यांचे उठाव होतात. इंग्रज काळात सरंजामी कारभार व्यवस्था बदलते. गडकोटांचे महत्त्व उरत नाही, पण गडाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या फौजेचे मात्र हाल सुरू होतात. त्यांच्या उत्पन्नाच्या जमिनीवर इंग्रज सरकार शेतसारा मागू लागते. किल्ल्यावरील फौजदार, सबनीस, किल्लेदार, सरनोबत अशी पदे रद्द होऊन तालुक्याच्या पातळीवर मामलेदार, तहसीलदार अशी नवीन पदे येतात. त्यामुळे परंपरेने चालत आलेल्या किल्ल्यावर अवलंबून असणाऱ्या समाजव्यवस्थेला तडे जातात आणि त्यामुळे त्या व्यवस्थेवर अवलंबून असलेली प्रजा असंतुष्ट होते व 1844च्या वर्षी विशाळगड, पन्हाळा, पावनगड, भुदरगड आणि रांगणा किल्ल्यावरील फौज इंग्रजांविरुद्ध बंड पुकारते. कॅप्टन रिव्ह्ज हा पॉलिटिकल एजंट असताना हे उठाव होतात. पॉलिटिकल एजंट कोल्हापूर भागात जे सरदार गडकरी फौजेला मदत करतील त्यांचा सरंजाम जप्तीचा हुकूम काढतो.
त्याचा परिणाम म्हणून सर्व जहागीरदार शांत राहून एक प्रकारे इंग्रजांना मदतच करतात. बेळगाव, सातारा, सोलापूर येथील इंग्रजी छावण्यातनं इंग्रजी फौजा त्वरेने कोल्हापूर राज्यात शिरतात. इंग्रजांकडील उत्तम संदेशवहन, उत्कृष्ट लष्करी हालचाली, आधुनिक साधने आणि कुशल नेतृत्व याच्यापुढे विस्कळीत हालचाली, नेतृत्वहीन आणि जुन्या तंत्राने लढणाऱ्या कोल्हापूरच्या गडकरी फौजांची लगेच हार होते. ब्रिटिश सरकार बहुतेक बंड करणाऱ्यांना पुढील 4 वर्षे खटला चालवून शिक्षा करते. त्यांची वतने, जमिनी, इनामे जप्त करते. कोल्हापूर राज्यातील पन्हाळा, विशाळगड, बावडा, भुदरगड वगैरे किल्ल्यांची तटबंदी व दरवाजे ह्याच वर्षी म्हणजेच 1844ला पाडून किल्ले पूर्णपणे शक्तिहीन केले जातात. 1844 ते 1848 या 4 वर्षात इंग्रज सरकार कोल्हापूर राज्य पुरते आपल्या पंजात आवळून टाकते. त्यामुळे पुढे 1857च्या देशव्यापी उठावामध्ये चौथे शिवाजी महाराज बाबासाहेब महाराज भागच घेत नाहीत. त्यांचे काका चिमासाहेब महाराज मात्र उठाव करण्यास सहाय्य करतात. इंग्रज सैन्याची 27वी नेटिव्ह पलटण कोल्हापूर संस्थानात उठाव करते, पण इंग्रज त्वरेने हा उठाव लगेच मोडून काढतात. चिमासाहेब महाराजांना सूत्रधार ठरवले जाते आणि त्यांना कराचीला देश निकाला जाहीर होतो. पुढे 1894 ते 1922 या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराज द्वितीय कोल्हापूरच्या गादीवर येतात. प्रगतिशील विचारवंत राजश्री शाहू महाराज पन्हाळ्यावर चहाचे किंवा कॉफीचे पीक घेता येते का याची देखील चाचणी घेतात. आणि हेच ते राजश्री शाहू महाराज द्वितीय ज्यांचा आपण सर्वजण आदराने उल्लेख करतो, जे कोल्हापूर राज्याला आधुनिक काळामध्ये प्रगतीपथावर नेऊन ठेवतात. समाजासाठी ते कोल्हापूर राज्यामध्ये विद्यार्जनाची सोय करतात, हॉस्टेलची सोय केली जाते आणि कोल्हापूर राज्याला प्रगतीच्या पथावर आणून ठेवण्यात येते. कोल्हापूर संस्थानचा इतिहास पाहून झाल्यावर परत एकदा आपण वर्तमान काळात येऊन आपल्या गडाचे स्थलदर्शन असेच सुरू ठेवूया. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राजदंडीच्या मार्गाने पलायन केले तेथूनच पुढे तबक उद्यानाकडे जाणाऱ्या मार्गावर आपल्याला ही वास्तू दिसते. प्रथमदर्शनी ही वस्तू बघून आपल्याला हे नक्की कसले बांधकाम आहे ते कळत नाही, पण प्रत्यक्षात मात्र हे एका बुरुजाच्या चिलखती बांधकामाचा आतला अवशेष आहे. हे बुरुज जे आहे ह्या बुरुजाला दौलती बुरुज या नावाने ओळखले जाते. आपण जेव्हा या बुरुजाच्या वर चढून येतो तेव्हा आपल्याला बुरुजाच्या वर असलेली फरसबंदी आणि एकेकाळी असलेल्या जंग्यांची आणि चर्यांची जागा उद्ध्वस्त स्वरूपात दिसते. ह्या बुरुजाचे बांधकाम आजही खूपच भव्य आणि मजबूत आहे, पण दुर्दैवाने काळाच्या आणि माणसाच्या दुर्लक्षामुळे ह्याच्यावर प्रचंड असे निसर्गाचे आणि मानवी दुर्लक्षाचे आघात झालेले आहेत. याच्या पुढे असणारं एकेकाळचं बाह्य तटबंदीचं चिलखती आवरण संपूर्णपणे पडून गेलेले आहे. त्याचे अवशेषच आपल्याला झाडझाडोऱ्यामध्ये आता डोकावताना दिसतात. ह्या बुरुजाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्या बुरुजाला दौलती बुरुज असे नाव देण्यात आलेले आहे. कारण कदाचित अशी एक लोककथा सांगितली जाते की कदाचित ह्या बुरुजामध्ये धन मिळेल या आशेने ह्या बुरुजाला खणती लावण्यात आलेली, पण प्रत्यक्षात मात्र या बुरुजात काही न मिळाल्याने मूळचं बसाल्ट रॉकचं बांधकाम खोदून त्याच्यामधून काहीच न झाल्याने ते परत जसंचं तसं बांधून काढताना त्याच्यात चिऱ्याचं बांधकाम करण्यात आलं आणि ह्या बुरुजाला त्यामुळे अशा 2 प्रकारचे म्हणजे चिऱ्याचे दगड आणि बसाल्ट रॉकचे दगड अशा रीतीचं बांधकाम आपण पाहू शकतो. दौलती बुरुजाचे दर्शन करून जेव्हा आपण तबक उद्यानाच्या दिशेने पुढे निघतो तेव्हाच काही अंतरावर आपल्याला दुसरा एक पन्हाळ्याचा अतिशय प्रसिद्ध असा बुरुज दिसतो. या बुरुजाचे दगडी बांधकाम रस्त्यावरूनच नजरेत भरते. ह्या बुरुजाला दुतोंडी बुरुज नावाने ओळखल्या जाण्यामागे ह्याचे बुरुजाकडे जाण्याचे 2 पायरी मार्ग कारणीभूत आहेत. ह्या बुरुजाकडे 2 बाजूंनी प्रवेश करता येतो, म्हणून या बुरुजाचे नाव दुतोंडी बुरुज असे पडले असावे असे इतिहासातील जाणकारांचे मत आहे.
ह्या बुरुजाची भव्यता आणि दणकट बांधणी आजही आपल्याला मोहित करून टाकते. आता आपण बुरुजाच्या चिलखती आवरणाच्या आतील बाजूमध्ये वरचा जो फलाट असतो, प्लॅटफॉर्म असतो, तेथे जाऊया. तेथे गेल्यावर आपल्याला एक गोष्ट नीट कळून येते की या बुरुजाच्या वर असलेली फरसबंदी आजही जशीच्या तशी आहे. अर्थात दुर्दैवाने या बुरुजाच्या चर्या आणि जंग्या ह्याच्यातल्या माऱ्याच्या जागा संपूर्णपणे तुटून गेलेल्या आहेत. पण येथून आपल्याला खालचे चिलखती आवरण असलेली तटबंदी देखील पाहता येते. त्याचबरोबर समोरच्या दरीमधून विस्तृत प्रदेशावर नजर ठेवण्यात येते. अशा रीतीने हा अतिशय भव्य असा बुरुज असून ह्याच्या दुसऱ्या बाजूने येथे आपण खाली उतरून परत बुरुजाच्या चिलखती आवरणातनं बाहेर पडू शकतो, अशी रचना केलेली आहे. तर हा बुरुज पन्हाळ्याच्या तबक उद्यानाच्या बाजूला असून अतिशय सुंदर स्वरूपात आपण येथे निसर्गाचं आणि दरी, येथून पन्हाळ्याची जी दरी दिसते त्याचं दर्शन करू शकतो. आता आपण चिलखती बुरुजाच्या आवरणातल्या बाह्य बाजूने बुरुजाचं अवलोकन करूया. येथे आपल्याला बाह्य बाजूच्या तटबंदीचं संपूर्णपणे पडून गेलेलं भाग दिसतो आणि आतमध्ये चिलखती आवरणाची तटबंदी किती भव्य आणि दणकट आहे हे देखील एकाच वेळेला पाहता येते. पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत. पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा, ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.